हरी हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी, आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरी हरी. नर्मदे हर. नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. मंडला या गावी नर्मदेच्या अगदी किनाऱ्यावरच असलेल्या एका धर्मशाळेत आम्ही मुक्काम केला होता. तिथे आमच्याबरोबर पुण्याहून आलेली मोना मोडघरे नावाची एक मुलगी होती. आता मुलगी असं जरी म्हटलं असलं तरी तिची मुलगीही आता कॉलेजचं शिक्षण संपवून लग्नायोग्य वयाची झाली असेल आणि मुलगा इंजिनियर झाला असो, तर तिला काही दिवसांसाठीच या परिक्रमेत येण्यासाठी वेळ उपलब्ध होता. त्यामुळे तिला आणि तिच्या नवऱ्याला असं वाटत होतं की इतक्या थोड्या कालावधीसाठी, म्हणजे सांडपणे 8-10 दिवसांसाठी आपल्याला कोणासोबत, कोणाच्या बरोबर पैदल यात्रेला जाता येईल बरं? कोणा अनोळखी मंडळींबरोबर कसं जाणार? पण चितळे मैयांकडून त्यांना जेव्हा कळले की आम्ही दोघे पैदल परिक्रमेसाठी जात आहोत, तेव्हा आमची यात्रा सुरू होण्याआधीपासूनच ते दोघे पती पत्नी आमच्या संपर्कात होते आणि पुढे वारंवार फोनवर बोलून चौकशी करीत करीत परिक्रमेत एका ठराविक ठिकाणी ते आम्हाला भेटले. सौ मोनाला तिच्या मिस्टरांनी आमच्या हवाली केले आणि ते पुण्याला परत केले. पुढे काही ठराविक दिवसानंतर ते तिला घेण्यासाठी दुसरीकडे येणार होते. तर त्या दिवशी त्या मंडला येथे असताना भल्या पहाटेच सौ यशस्वी आणि सौ मोना या दोघी जणीच मैया किनारी स्नानासाठी गेल्या होत्या. स्त्रियांनी पहाटे उजाडायच्या आतच बाहेर पडून आपले सर्व काही आवरून घ्यायचे असते याची सौ मोनाला सौ यशस्वींनी कल्पना दिली होतीच. त्याप्रमाणे त्या दोघी गेल्या होत्या आणि खरोखरच त्या दोघी ज्यावेळी त्या घाटावर गेल्या होत्या तेव्हा तिथे अगदी कोणीही नव्हते, म्हणजे अगदीच निर्मनुष्य असा तो घाट होता. पण किनाऱ्यावर कोणी नसले तरी त्या दोघींना कशाचीही भीती वाटत नव्हती, कारण आपण मैयाच्या किनारी निर्धास्तच राहायचं आणि तसं राहता येईल याची त्यांना खात्री होती. नदीचे पाणी तर तसं बऱ्यापैकी गारच होतं, म्हणजे ते पाणी अंगावर घेत असताना अंगावर शहारे येतच होते. पण हळूहळू एक पाय बुडवला, दुसरा पाय पाण्यात सोडला, असे करीत त्या दोघी त्या गार पाण्याची सवय करून घेत होत्या. तोच त्यांना मागच्या बाजूने एका स्त्रीचा आवाज आला. या दोघींना उद्देशून त्या म्हातारा म्हणत होत्या की मैया में डुबकी लगाओगे तो आपकी ठंडी भाग जाएगी. या दोघींनीही जणू काही त्यांची आज्ञा शिरसाबंदी मानली आणि लगेच डुबकी मारून वर येताच त्या म्हातारांना जणू दाखवले की बघा, तुम्ही सांगितलेले आम्ही अंमलात आणले की नाही. पण डुबकी मारून वर येऊन पाहत होतो काय, तिथं कोणी दिसत नव्हतं. त्या दोघी आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हातारा कुठे गेल्या कोणास ठाऊक, गेले असतील आपल्या पुढच्या कामाला असा विचार करीत या दोघी नंतर बाहेरही आल्या. धर्मशाळेमध्ये आल्यानंतर जेव्हा तिने हा प्रसंग आमच्या बरोबरच्या इतर यात्रेकरूंना सांगितला तेव्हा आमच्या बरोबरचे एक सहयात्रेकरू तुकाराम महाराज एकदम उद्गारले, हो, तुम्हाला त्यावेळेला तर साक्षात नर्मदा मैयांनीच दर्शन दिले की हो, आणि तुम्हाला कळलं कसं नाही? मग मात्र त्या दोघींना खूपच चुटपुट लागून राहिली. मग तुकाराम महाराज पुढे असे म्हणाले की मी म्हणतो ते जर तुम्हाला अतिशयोक्ती असे वाटत असेल तर तुम्ही असे करा की ज्या चितळे बाबांवर तुमचा विश्वास आहे ना त्यांना पण फोन करून विचारून बघा. त्याप्रमाणे सौ मोनाने लगेच चितळे बाबांना फोन लावला. तेव्हा तेही तसंच म्हणाले की हो, बरोबर आहे, तुम्हाला तर मैयांनी दर्शन दिले होते. आता मात्र त्या दोघींची चुटपुट फारच वाढली, कारण आपल्याला कसंही ओळखता आलं नाही. मग त्या दोघींनी मनोमन जागेवरूनच
त्या दिशेकडे तोंड करून मैयांना नमस्कार केला. पण असे म्हणतात की सगळ्या परिक्रमा मार्गामध्ये परिक्रमावासीला 3 वेळा मैयांचे दर्शन कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये होत असते. सुरुवातीला वृद्ध स्त्री, नंतर मध्यमवयीन स्त्री, तर शेवटी एका बालिकेच्या स्वरूपात. आम्हाला वृद्ध स्त्रीच्या स्वरूपात तर अगदी पहिल्या पावलाला दर्शन झालं होतं आणि आता या भेटल्या. पुढे परिक्रमा पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वर येथील मंदिरामध्ये जल चढवण्याचा जो भाग असतो तो केल्यानंतर तेथील मंदिरामध्ये आमच्या समोरच आम्ही श्री शिवमहिम्न स्तोत्राचा पाठ करीत असताना एका 5-6 वर्षाच्या बालिकेच्या रूपामध्ये मनापासून नाच करत असण्याच्या आविर्भावामध्ये आम्हाला श्री नर्मदा मैयाने दर्शन दिलेले त्यावेळेला मात्र समजलं होतं. असंच एके दिवशी दुपारी आम्ही प्रवास करून थोडे शिणलो असताना एका गावाचा एक चौकासारखा भाग होता. एक छोटासा, तिथे एक इमारत होती, बहुतेक शाळा असावी. आणि तिथलं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या आजूबाजूला 4-5 बाक होते. त्यापैकी 2 बाकांवर त्या गावातलीच असतील बहुतेक काही माणसं बसली होती. मेन रोड असला तरी तो काही बसस्टॉप वाटत नव्हता. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथली काही माणसं तिथल्या त्या एका बाकावरून उठली अतिशय आदराने. म्हणजे आम्ही पैदल परिक्रमा असे होतो ना, मग स्पेशल आदरात तिथे मिळतेच. अर्थात हा तर त्यांच्या श्रद्धेचा भाग असतो, न की आमच्या मोठेपणाचा. त्यांनी आम्हाला त्यातल्या त्यात सावली जिथे दाट होती त्या ठिकाणी बसण्यास जागा करून दिली. आम्ही बसलो, आमचं सामान पाठीवरून खाली उतरवलं, हा शोष करीत बसलो, विश्रांती घेत होतो. तिथेच एका मुलाने आम्हाला पिण्यासाठी पाणी पण आणून दिलं. आमच्याकडे पाणी होतंच, तो भाग वेगळा, पण हा तर त्यांच्या आदरात तिथल्याचा एक अविभाज्य असा भाग होता म्हणा ना. तेवढ्यात दुसऱ्या एकाने चहाही आणून दिला आणि तेथे असलेले एक सिनियर म्हणजे वृद्ध गृहस्थ, म्हणजे ते कदाचित आजी माझी सरपंचही असतील असं आम्हाला वाटलं. तिथल्याच एका मुला बोलवून त्याला त्या पटकन त्या मुलाला असं म्हणले की जा रे महाराज और माताराम को थोडी मदत करो. आम्हाला तर काहीच कळे ना की हे काय चाललंय, कारण आम्ही तोपर्यंत त्यांच्याशीच काय पण कोणाशी आणि काहीही बोललोही नव्हतो. म्हणजे कोणाकडे काही मदत मागण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या मनात त्यावेळेला एकच विचार होता की या सामानाच्या ओझ्यामुळे असेल किंवा कदाचित ते नीट घेतले म्हणजे नीट बांधलं गेलं नसेल, कदाचित उंच सकल रस्त्यामुळे कदाचित आतील सामानाचा इम्बॅलन्स झाला असेल. पण त्या बॅगेजचे बेल्ट आम्हाला खांद्याला जरा काचल्यासारखे वाटू लागले होते, हे नक्की. पण या संबंधी आम्ही काही बोललेलो नव्हतोच. पण हे खरंच की आम्हाला थोडासा अनइझीनेस जाणवत होता खरा. थोडी विश्रांती झाल्यावर त्या आजोबांनी त्या मुलाला सांगितल्याबरोबर लगेचच आमच्या दोघांचे सॅक्स त्याने अगदी लिलया उचलल्या आणि तो म्हणाला की चला मी तुम्हाला मार्ग दाखवतो. आता आमच्याकडे अंगावर वागवण्यासारखं काहीच सामान नसल्यामुळे म्हणजे फक्त मनी पर्स आणि दंड कमंडलू बस एवढंच. त्यामुळे आम्ही आधीपेक्षा खूपच वेगाने चालत त्या मुलाच्या मागे जाऊ शकलो. त्या आजोबांनी सुचवलेल्या ठिकाणापर्यंत त्याने आम्हाला सोडलं आणि तो आम्हाला पुढे म्हणाला की इथून पुढे म्हणजे या विहिरीच्या पुढे जो कडेने रस्ता जात आहे त्या रस्त्याने तुम्ही जा आणि इतक्या वेळाने तुम्ही मेन रोडला पोहोचाल. मी तुमच्याबरोबर इथपर्यंतच येऊ शकतो. आता मी जातो कारण मला माझ्या कामासाठी परत जाणं आवश्यक आहे. आम्ही म्हणले ठीक आहे आणि पुन्हा आमचं सामान आमच्या पाठीवर घेऊन आम्ही पुढे चालू लागले. पण पुढेही त्या वाटेला इतक्या ठिकाणी फाटे होते की कुठून जावे काही समजत नव्हते. कोणाला विचारावे तर कोणी नव्हतेच ना तिथं. मग जरा मोठ्या आकाराची पायवाट शोधून आम्ही त्या वाटेने जात असू. आतापर्यंत आम्ही काय केलं होतं म्हणजे जेथे एकापेक्षा जास्त फाटे असलेले दिसले रस्त्याला तिथे आम्ही थांबायचो, अगदी शांतपणे उभा राहायचो आणि नर्मदे हर असा पुकारा करायचो आणि वाट बघायची. कोणीतरी कुठून तरी प्रगट व्हायचं. मग तो एखादा लहान मुलगा किंवा मुलगी असेल किंवा मध्यमवयीन व्यक्ती असेल, सायकल ट्रॅक्टर चालक असेल, बाईकवाला बैलगाडीवाला असेल, पण कोणीतरी कुठून तरी यायचं आणि योग्य मार्ग आम्हाला दाखवायचं. पण त्या ठिकाणी मात्र मोठी रुळलेली वाट सापडत गेल्याने नर्मदे हर असा पुकार आम्ही केलाच नाही. काही अडचण जर वाटलीच नाही तर मग मदतीसाठी पुकारा तरी कशाला करायचा. आम्ही आपले चालतच राहिलो आणि पुढे गेल्यावर मात्र तो रस्ता अरुंद होत होत एकदम नष्ट झाला की हो. ती पायवाट एकाएकी लुप्त झाली. मग इकडून जाऊ की तिकडून जाऊ असं करीत करीत काटक्यांच्या वाळलेल्या झाडाझुडपामधून जाणाऱ्या रस्त्याने आम्ही गेलो. वाळलेल्या काट्या कुटक्यांचा ढीग काही ठिकाणी आमच्या घोट्यांपर्यंतही म्हणजे त्याच्यापेक्षा वर आल्याने तरी आमच्या पायामध्ये व्हाईट क्राफ्ट कंपनीचे स्पोर्ट्स शूज होते. पायाला बऱ्याच ठिकाणी टोचू पण लागलं होतं. आता मात्र आपल्याकडून चुकीचा रस्ता तर निवडला गेला नसेल ना अशी ही धास्ती वाटू लागली. अशा परिस्थितीत किती वेळ आम्ही तो रस्ता तुडवीत जात होतो कोणास ठाऊक. पण काही वेळाने तो सगळा भाग संपवून एक मोठी चढण चढून वर आलो
तर आम्हाला एक भला मोठा डांबरी रस्ता दिसला. त्या रस्त्यावर खूपच रहदारी होती आणि सर्वच वाहनं खूप वेगात जात होती. आम्ही कोणाला तरी काहीतरी विचारावं म्हणून हात वर करून थांबण्याची विनंती बऱ्याच वाहन चालकांना करत होतो. वास्तविक पाहता आम्हाला काही कोणाकडून लिफ्ट नको होती. फक्त हा रस्ता कोणता आहे, हे गाव कोणतं अशी माहिती पाहिजे होती. मला माझ्या यात्रेच्या पुढच्या मार्गासंबंधी माहिती पाहिजे होती. पण आमच्या एकूण अवताराकडे पाहून असेल कदाचित, पण कोणी थांबायलाच तयार नव्हतं. अखेर एक 60च्या वयाचा मनुष्य त्याच्या पत्नीला घेऊन बाईकवरून येताना दिसला. आता मात्र मी थोडं धाडस करून रस्त्यात बऱ्याच पुढे जाऊन त्यांना थांबवलो. जवळजवळ त्यांना अगदी आडवा चालव म्हणाला, पण तेही थांबले. त्यांनी जरा काळजीच्या सुरात, रागवून नाही हो, मला विचारलं की तुम्ही असे एकदम मध्येच का आलात, तुम्हाला काय पाहिजे. मग आम्ही आलो होतो त्या वाटेकडे बोट दाखवून आम्ही त्यांना आमची कथा सांगितली. तेव्हा ते अविश्वासाने आमच्याकडे बघत म्हणाले, इकडे तर रस्ताच काय, एखादी पायवाटे असण्याची शक्यता नाही, तुम्ही आलातच कसे इकडून. आम्ही म्हणालो की ते सर्व आता जाऊ द्या आणि पुढे अमुक अमुक ठिकाणी जाण्याचा रस्ता मात्र आम्हाला सांगाल काय. त्यावर ते म्हणाले की असेच सुमारे 2 फरलांग पुढे जा, तेथील एका उताराच्या रस्त्यावरून नदीच्या कडेने आणखी थोडे पुढे जा, म्हणजे तुम्ही एका आश्रमात पोचाल. तिथून काही अंतरावर चांदोद नावाचे गाव आहे. आम्हाला तर तिथे जायचं होतं. मग आम्ही त्या मार्गाने निघालो. वाटेतील एका पेरू विकणाऱ्या मुलीकडून आम्ही पेरू घेतले. भूकही लागली होतीच, पण त्या सर्व वाटचालीमुळे असेल कदाचित, पण मानसिकरित्याही जरासे थकलेलोच होतो ना. पेरू घेतल्यावर त्या मुलीला पैसे देऊ करत असताना ती अगदी गांभीर्याने म्हणाली की तुम्ही तर पैदल परिक्रमावासी आहात, मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाहीच. माझ्याकडून ही मैयाची सेवा समजा तुम्ही. मी तुमच्याकडून पैसे घेतले तर ती मैया आम्हाला रागवेल ना, म्हणून तुम्हीच हा तिचा प्रसाद म्हणून घ्या. प्रसादाचे कोणी पैसे घेत नसतात ना. मग झालं तर. मी मात्र युक्तवाद करू लागलो की अगं मुली, तू तर हे पेरू विकून आलेल्या पैशांच्या साह्याने तुझ्या घरच्यांचा उदरनिर्वाह करणार अशी, तर तूच आमच्याकडून हे पैसे दक्षिणा म्हणून घे, पेरू विक्रीचे म्हणून घेऊ नको, म्हणजे झालं. पण आता तीही गिरीलाच पेटली होती. ती म्हणाली, असे नाही, तुम्ही पेरू घेतलेच पाहिजेत आणि मीही पैसे घेणार नाही. अखेरीस तिचे मन न मोडता आम्ही ते पेरू तिच्या देखत खाल्ले आणि मगच पुढे मार्गस्थ झालो. नर्मदे हर.